मी कापून ब्रोकली घेतलेली आहे, झुकिनी घेतलेली आहे, मशरूम, पिवळी सिमला मिर्च, लाल सिमला मिर्च, स्वीट कॉर्न घेतलेले आहे। आज मी तुम्हाला 10 मिनिटांमध्ये तयार होणारी मेक्सिकन राईस ही रेसिपी दाखवत आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे। आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बटर घेतलेला आहे। बटर गरम झालेला आहे। इथे मी 10 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या टाकत आहे। लसूण थोडासा परतला आहे, त्याच्यामध्ये 1 छोटा कांदा मी कापून घेतलेला आहे, तो टाकत आहे। कांदा थोडा मऊ झाला आहे। इथे मी ब्रोकली घेतलेली आहे, ती टाकत आहे। ब्रोकली आता शिजली आहे थोडीशी। ब्रोकली जर तुम्हाला अशी शिजवायची नसेल तर तुम्ही ती ब्लांच करून घेऊ शकता आणि मग परतू शकता। मी अशीच टाकलेली आहे म्हणून थोडीशी मी शिजवून घेतलेली आहे। याच्याबरोबर 1 कप मी झुकिनी घेतलेली आहे, ती टाकत आहे। याच्यामध्ये मी ब्रोकोली आणि झुकिनी हे 1-1 कप घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता। मशरूम सुद्धा मी 1 कप घेतलेले आहेत। अर्धी वाटी पिवळी सिमला मिर्च, अर्धी वाटी लाल सिमला मिर्च, 1 चमचा मी स्वीट कॉर्न घेतलेले आहे। या ज्या भाज्या आहेत ना, त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जी भाजी जास्त आवडत असेल त्याचं प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तरी चालतं। तर ह्या थोड्याशा मी परतून घेत आहे। भाज्या थोड्याशाच परतून घ्यायच्या आहेत, जास्त परतायच्या नाहीये। थोडंसं मऊ झालं की मग याच्यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ती टाकत आहे। आता याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेत आहे। 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा ओरेगानो, अर्धा टीस्पून मीठ, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस, 1 चमचा व्हिनेगर। व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता। भाज्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत आणि इथे मी 2 कप शिजवलेला भात घेतलेला आहे, तो याच्यात टाकत आहे। मेक्सिकन राईस तयार झाला आहे, त्याच्यावर मी 1 चमचा कोथिंबीर टाकत आहे। मेक्सिकन राईस बरोबर मी साल्सा करून दाखवत आहे। त्याच्यासाठी मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मीडियम साईजचा टोमॅटो, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, 1 लसूण पाकळी मी बारीक कापून घेतलेली आहे, 1 हिरवी मिरची, 1 चमचा टोमॅटो सॉस, पाव टीस्पून मीठ। मेक्सिकन राईस बरोबर हा साल्सा खातात आणि करायला पण एकदम सोपा आहे। मेक्सिकन राईस करायला एकदम सोपा आहे आणि तेवढाच चविष्ट सुद्धा आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मेक्सिकन राईस करून बघा आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर जाऊन तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील। चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। आणि हे बघा, साल्सा बरोबर हा राईस खातात।